आम्ही सारखं ऐकत होतो की मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत. आपल्याकडे काय अशी पद्धत नाही आहे मंत्र्यांना आपल्याच विचारायचं की तुम्ही कधी राजीनामे देणार. पण विशेष हक्क समितीची प्रमुख मी झाले, ते काम करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सभागृहामध्ये मांडत असताना बऱ्यापैकी म्हणजे सहकार्य पण काही बाबतीत शासनाचं मिळालं. विशेषतः मला उल्लेख एकाच गोष्टीचा मी करते अनेक कामं केली त्यापैकी, की स्वच्छतागृहांच्या प्रश्नामध्ये पेट्रोल पंप, सर्व पेट्रोल पंप हे महिलांसाठी किंवा कुठल्याही प्रवाशांसाठी खुले असले पाहिजेत, याच्याबद्दलचं मी सूचना दिली सरकारला. आणि त्याला श्री सूर्यवंशी म्हणून सचिव होते, आता मला वाटतं ते मीरा भाईंदरला आहेत. तर त्यांनी ताबडतोब GR काढला आणि सर्व पेट्रोल पंप धारकांची बैठक घेऊन सर्व ही स्वच्छतागृह तेव्हापासून खुली झाली. असे मला तर असं वाटतं या कारकिर्दीमध्ये माझ्या सगळी पुस्तकं जी झाली आहेत ते विधान परिषद व माझे कामकाज 3रं पुस्तक आता तयार होतं आहे. प्रत्येक पुस्तक जवळजवळ 500 पानाचं आहे आणि त्याच्यामध्ये मी सगळे प्रश्न, लक्षवेधी, भाषणं अशी सगळी एकत्र केलेली आहेत. आणि ती बऱ्याचशा ठिकाणी UPSC किंवा ही मुलं जी आहेत परीक्षांना बसणारी ती त्याचा उपयोग करून घेत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकरी कर्जमुक्ती, मंदिर सुधारणं अशी काही कामं, विठ्ठलाचं मंदिर माननीय शिंदेसाहेबांनी खूप मोठा निधी दिला, परंतु भाविकांचे असणारे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत मी 20 वर्ष आषाढी एकादशीच्या आधी त्या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करत आले. पुणे शहरामध्ये टेकड्यांवरती अतिक्रमणं मोठ्या प्रमाणात चालली होती, त्या वाचवण्यासाठी सातत्याने आम्ही काम करते. 4थ्या महिला धोरणासाठी काम केलं आणि हे सगळं आमदार म्हणून काम केलं. आज उपसभापती म्हणून आता मी 5-6 वर्ष काम करते आहे, पण मला त्याच्यात एक फार मोठं समाधान आहे की तुम्ही सगळ्यांनी मला अतिशय चांगलं सहकार्य दिलं. मग ज्यावेळेला माझ्याकडे चार्ज होता त्यावेळेलाही मला सहकार्य मिळालं. त्यानंतर उपसभापतीबरोबर मग आपण सभापती म्हणून कार्यभार घेतलात आणि सभापती तुम्ही झालात तोपर्यंत मला काही तुमचा स्वभाव कसा याची कल्पना नव्हती विशेष, पण नंतर हळूहळू लक्षात आलं की चांगल्या स्वभावाचे आहात तुम्ही. बरोबर काम करत असताना कधी अडचण आली तर शिंदेसाहेब, चंद्रकांतदादा पाटील यांची मी मदत घेते. आणि या सगळ्या कामाच्यामध्ये आमचे सचिव जे आहेत सगळे त्यांचं पण मला चांगलं सहकार्य मिळालं सायटेशन या बाबतीत. 2022पासून नंतरच्या काळात जसे आपली अधिवेशनं नीट सुरू झाली त्याच्यामध्ये मला प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि भाजपच्या सगळ्या सभासदांचा उल्लेख पण करायला पाहिजे. या बाजूचे जसे अनिल परब किंवा बाकीचे सदस्य होते, त्याचबरोबर की तिथेसुद्धा ज्या ज्या वेळेला उपसभापती म्हणून मला कुठली अडचण आली तर आपण एकच पक्ष असल्यासारखं सातत्याने सहकार्य मला मिळत गेलं. 2020ला तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ताईंना देत असाल तर मी भाषण करत नाही. बसले होते शांतपणे आणि भाषण केलं नाही. नंतर मला विधान परिषद मिळाली पक्षाकडून. तर अशा बऱ्याच चांगल्या आठवणी आहेत या सगळ्या. आणि इथे मला असं वाटतं की हे जे बाकीचे सभासद आहेत सर्वजण त्यांच्यावर बोलत असताना रणजितसिंह मोहिते पाटलांनी सातत्याने पाणीचे प्रश्न, पंढरपूरच्या रस्त्यांचे प्रश्न याचा पाठपुरावा केलेला आहे आणि त्यांना शक्य तेवढी संधी वेळोवेळी आम्ही दिली आणि सातत्याने ते सोलापूरच्या प्रश्नांमध्ये अग्रणी असतात. संजय केणेकर, संभाजीनगर महानगरपालिकेची जबाबदारी तुमच्यावर आली आणि एक वेगळ्याच संजयचं रूप आम्हाला बघायला मिळालं, कारण सगळेच संजय काही सारखे नसतात, परंतु तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लढलात. आणि संजय केणेकर, तुम्ही आता बरंचसं भाषणामध्ये भावना वगैरे मांडल्या, पण तसं शेवट व्हायचं कारण नाही आहे काही. अजून पुढे बरंच तुम्हाला पण कामाची संधी राहील असं मला वाटतं. दादाराव केचे, तुम्हाला बघितलं की नेहमी मला पांडुरंग फुंडकरांची आठवण होते. शांतपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने तुम्ही मुद्दे मांडत असतात, तुम्हालाही माझे शुभेच्छा आहेत. संदीप जोशी का आले नाहीत याचं उत्तर मला माहीत नाही आहे, पण ते स्थानिक राजकारणात खूप सक्रिय आहेत आणि ते नक्कीच राजकारणात सक्रिय राहतील. राजेश राठोड, तुम्ही एक अतिशय वेगळे कार्यकर्ते आहात आणि बंजारा समाजासाठी जी कामाची गरज आहे त्या कामाच्यामध्ये माझी अशी तुम्हाला विनंती राहील की संजय राठोडांबरोबर तुम्ही काम करावं. म्हणजे कसं मी म्हणत नाही, परंतु हे बंजारा समाजाच्या प्रश्नांवरती बरंचसं काम फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी जे केलेलं आहे तर त्या कामाच्यामधून तुम्ही जे मुद्दे मांडलेत वेळोवेळी त्याला नक्की न्याय मिळेल असं वाटतं. मी पक्षीय लगेच बदलाचं काही इथे बोलत नाही आहे, मला औचित्य सोडून काही बोलायचं नाही आहे, परंतु जे प्रश्न तुमचे योग्य आहेत त्या प्रश्नांच्या बरोबर सगळेजणच तुम्हाला कायम सहकार्य करत राहतील हे मला आपल्याला सांगावं असं वाटतं. काँग्रेस पक्षात कसं तिकीट मिळतं याची तुम्ही स्टोरी सांगितली, तर ते दिव्य आहे असं मला वाटतं तिथेसुद्धा, आणि तरी तुम्हाला संधी मिळालेली आहे. शशिकांतजी शिंदे, तुम्हाला एवढं शांत बसलेलं बघून मला कसं तर कसं तरी वाटतं, कारण 1 तास असा जात नाही की तुम्ही हात वर केला नाही.
कायम तुम्ही मांडत असता, उत्स्फूर्तपणे मुद्दे तुमचे असतात. साताऱ्यात तुमचं साम्राज्य आहे आणि तुम्ही जरी राजे नसलात तरी जनतेचे राजे तुम्ही आहात. कारण लोकसभेला तुम्ही ज्या प्रकारे निवडणूक लढवली प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि मी कुठल्याही जिल्ह्यात गेले की माझं जसं चांगल्या प्रतिक्रियांवर लक्ष असतं तसं कोणाबद्दल काय वाईट बोलतायत तेही पोचतं, पण फारसं आलं नाही माझ्या कानावर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या. त्यामुळे मला असं वाटतं की सातारा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्ये तुमच्या कामालाही मी मनापासून शुभेच्छा देते. तुमच्या मिसेस गेलेले दिसत आहेत, पण त्या पण फार सद्गुणी आणि अतिशय कार्यक्षम व्यक्ती आहेत. निम्मं काम त्याच करतात असं मला, म्हणजे माझी धारणा आहे, संशय म्हणणार नाही, पण निम्मं काम त्या करतात असं मला साधारणपणे दिसतंय सगळं. त्यामुळे त्यांनाही मी शुभेच्छा देते. अमोल मिटकरी, खूप तुमची काळजी वाटते मला, कारण प्रत्येक वेळेला राजकारणात मनासारखं होतं तसं नाही, पण होऊ शकतं. सकारात्मक भूमिका आपण ठेवायची शेवटपर्यंत. आणि इतकंच मला सांगायचं आहे की कुठेतरी शेतीच करत बसलो, कुठेतरी दुसरीकडे कीर्तनकार झालो असं काही न करता राजकारणामध्ये जे काम करता येईल ते प्रवाहात राहून केलं तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे आणि मला त्याच्यात खात्री वाटते या संदर्भामध्ये. आणि तुम्ही असं सांगताय ना, ते सतत राशी भविष्य सांगण्यासारखं वाटतं. कारण भविष्य कसं घडवायचं ते आमच्या नेत्यांना माहिती आहे. हां, तर त्या संदर्भात आता माननीय उद्धवसाहेब ठाकरे, ते नसताना बोलणं बरोबर नाही काही, पण मला एक असं वाटलं वाईट की त्यांनी स्वतःबद्दलचीच कविता स्वतः का म्हणून दाखवली. कारण ती कविता माझी इतकी पाठ झाली होती ना, आणि विशेषतः मुख्यमंत्री झाल्यावरती आमची प्रचंड अपेक्षा होती. शिंदेसाहेब काय सांगायचं, आम्हाला असं वाटलं आम्ही धन्य झालो की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. पण नंतर शेवटचे वर्षभर तर फार वाईट गेलं. भेटच मिळायची नाही, आपण नकोसे आहोत त्याची रोज खात्री पटायची. ते कोविड तर आम्ही आठवड्यातून हा मिलिंदचा 8 वेळेला हे करायचा, टेस्ट करायचा कोविडची. ज्यांनी भेटायला जायचं त्यांनी ती टेस्ट रोजच करायची असायची ना. आता काय बोलू नको, तू तिथेच आहेस, पण करू शकतो आपण. पण किती दुसऱ्या माणसाला त्रास होतो या गोष्टींचा. आणि कोविडमध्ये काम कोणी नाही केलं, सगळ्यांनी काम केलं. शिंदेसाहेबसुद्धा स्वतः तो याचा सूट घालून कोविडचा PPE युनिट घालून तिथे गेले होते. तुम्ही प्रत्येकजण काम करत होता ना, बाकी सगळे लोकही काम करत होते. पण मला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती कविता वगैरे लिहिली, चांगलं केलं, पण अधिकाऱ्यांशिवाय ते भेटत कोणाला होते. आणि काय आता काही गोष्टी बोलायच्या नाहीत. त्यांनी ती कविताशी त्यांनी ती वाचली शेवटची की मला कोणी समजून घेतलं नाही म्हणून. तर मला काय वाटतं की एवढे मोठे प्रश्न असताना मोठे साहेब होते, त्यांना प्रश्न नव्हते का. त्यांची मी ऋणी आहे याच्यासाठी की त्यांनी मला 3 वेळेला आमदार केलं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे, कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं. ते 3 दिवस होतंच ट्रोलिंग. आणि त्याच कॉमेंट्स हो परब साहेब, काहीतरी माझं म्हणणं नवीन काहीतरी शोधून तरी घालायला पाहिजे त्यांनी, तेच होत असतं. दुसरं मला कळलं नाही, कोणी रेडा मारला का कोणी अजून देवीकडे गेलं. अरे आपण स्वतः काय काय करतो श्रद्धेच्या नावाने, त्याचा प्रत्येकाला स्वतःला माहिती आहे ना काय करतो ते. नाही, मुद्दा काय होतो या सगळ्यामध्ये की आपल्याला खरातला पकडायचं आहे, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी काही पे निघा आहे काही पे निशाणा बरोबर नाही आहे प्रत्येक वेळेला बोलणं. बरं, प्रत्येक वेळेला ते असंच बोलतात, टोमणे मारतात, त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यातून काढतात आणि त्यांची आता कविता नाही, आता प्रश्न काय झाला माहिती आहे? नाही, त्यांनी परत यावं. मला काय वाटतं, ते परत आलं तर मला असं देवाकडे मी रोज प्रार्थना करते की रोज ऐकून थोडे तरी जास्त माणसांना भेटायला लागतील. ते नाही, ते देव माझी प्रार्थना ऐकतच नाही. माझ्या मनावर काय अवलंबून आहे, ते कोणाचं ऐकतात ते तुम्हाला माहिती आहे, त्या व्यक्तीला सांगा तुम्ही, दुसरं कोण सांगा. हे पहा, मला साधी गोष्ट अशी वाटते, माझी भूमिका जी आहे ती लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला. या कहाणीचा आम्ही शिंदेसाहेबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला, तिथेच आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक. दुसरं मला असं सांगायचं आहे की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलं आहे का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हाप्रमुख निघून जातात, त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो, तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. हा एक त्याच्यामधला भाग मला वाटतोय. आणि दुसरं असं आहे,
की हे पहा, मला पूर्वी मी सांगायला नाव पण हरकत नाही, मला रामदास कदम साहेब पण एकदा बोललेले की हे पहा, यांचं असं असतं की विजय असला की त्यांचा असतो आणि पराभव असला तर आमचा असतो. ते मला मी कधी विजयाच्या मिरवणुकीला जात नाही. आता इतके झटले लोक महानगरपालिकेसाठी, पण त्याच्या कमिट्या करताना यांना एक शब्दांनी सुद्धा विचारलं नाही. म्हणजे ती पद्धतच आहे. शेवटी कसं आहे की किती प्रमाणामध्ये सहन करायचं याची प्रत्येकाची मर्यादा ठरलेली आहे. मला तर असं वाटतं की अनेक वेळेला अनेक लोक शेवटी आजारी पडतात, त्यांना काही काय होतात गोष्टी, आणि तरी ते सहन करत राहतात. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला कंटाळा येतो ना राजकारणाचा, तर मग त्याच्यामध्ये सत्तेच्या संदर्भात एवढं तरी आपल्याच घरच्या लोकांनी बघावी सत्ता, असं कशाला आग्रह धरायचा. एका शिवसैनिकावरती जबाबदारी टाकावी त्यांनी, असं माझं त्या ठिकाणी सांगणं आहे इथे. आणि मी असं म्हणेन या संदर्भामध्ये की सगळं मला काळजी या गोष्टीची वाटते की मध्यंतरी इंडस्ट्रीजचे काही लोक सांगत होते की त्यांना असं वाटते की शिवसेना एवढ्या का झाल्यात, राष्ट्रवादी एवढ्या का झाल्यात, आणि म्हणून कुठली तरी शिवसेना संपवून टाकायची, कुठली तरी शिवसेना संपवून टाकायची, कुठली तरी राष्ट्रवादी संपवून टाकायची, असा विचार काही लोकांच्यामध्ये सातत्याने चाललेला आहे. आणि अशा वेळेला शिकस्त करतो आहे आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य करण्याची. आणि म्हणून मी तर असं म्हणेन, आयुष्याला द्यावे उत्तरं, अशा पद्धतीने जगावं. आज जे काही अतिशय सुंदर शब्द वापरले, मी ऋणी आहे फडणवीस साहेबांची, शिंदे साहेबांची. आणि अजून जी काही संधी मिळेल तर त्या संदर्भामध्ये शेवटी पक्ष शेवटी जी जबाबदारी टाकतील ती स्वीकारायची असते. त्यामुळे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तरं, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तरं. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची.